नरसिंह चतुर्दशी म्हणजे भगवान नरसिंहाचा प्राकट्य दिवस, अवतरण दिवस किंवा आपल्या भाषेत भगवान नरसिंहाचा बड्डे आहे। भगवान नरसिंहाचा हा लक्षावधी बड्डे आहे, कारण त्यांचं अवतरण हे सत्ययुगामध्ये झालं होतं। तर साधारणतः आपल्या वाढदिवशी व्यक्ती हा प्रसन्न असतो आणि त्याची दयाभावना आणि दान करण्याची मानसिकता असते। तर भगवंतसुद्धा व्यक्ती असल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा हे गुण बघायला मिळतात। भगवंत नेहमीच दयाळू आहेत, परंतु त्यांच्या बड्डेला किंवा अवतरण दिवशी ते विशेषतः अधिक कृपाळू असतात। तर या दिवशी त्यांची कृपा प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे त्यांच्या लीलांचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण। तर चला आपण या दिवसाची लीला श्रवण करूया। तर नरसिंह प्राकट्याची लीला ही अतिशय थरारक, रोमांचक आणि प्रेरणादायी आहे। तर या थरारक लीलेचं श्रवण करताना या लीलेमधून आपण काय शिकू शकतो हे सुद्धा आपण बघूया। तर चला या श्रवणाला आरंभ करूया। हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू नावाची दोन जुळी राक्षस असतात। हिरण्याक्ष हा धाकटा आणि हिरण्यकशिपू हा लहान असतो। दोघेही अतिशय आपल्या शक्तीने मत्त असतात, इतरांवरती अत्याचार करतात, इतरांना त्रास देतात, त्यांचा छळ करतात। तर दुष्ट, पापी आणि दुराचारी असल्यामुळे समाजाच्या भल्यासाठी भगवंत हिरण्याक्षाचा वध करतात। आपला भाऊ पापी होता, दुराचारी होता, म्हणून सर्वांच्या चांगल्यासाठी भगवंताने त्याचा वध केला आहे हे न मानता हिरण्यकशिपू अतिशय क्रोधित होतो आणि ठरवतो की मी भगवंतांचा वध करणार। तर ही राक्षसी प्रवृत्ती। राक्षसी लोक कधीही आत्मचिंतन करत नाहीत किंवा स्वतःचे दोष बघत नाहीत, तर ते नेहमी इतरांवरती दोष देतात। तर अशा प्रकारे हिरण्यकशिपूसुद्धा भगवंतांवरती दोष देत होता आणि आपल्या भावाच्या अंत्यविधीच्या प्रसंगी तो आपल्या नातेवाईकांना आणि राक्षसांना आत्म्याचं ज्ञान सांगत होता की संपूर्ण दुःखाचे कारण म्हणजे आपण स्वतःला शरीर आहे हे समजणं, आपण शरीर नसून आत्मा आहोत, भगवंत संपूर्ण जगताचे नियंता आहेत, असं मोठं प्रवचन करायला लागला आणि सर्वांना सांत्वन द्यायला लागला। आणि त्याच वेळेस ठरवायला लागला की मी अमर होणार आणि माझ्या भावाच्या वधाचा बदला घेणार। तर यालाच म्हणतात दुसऱ्या सांगे तत्त्वज्ञान, स्वतः कोरडा पाषाण। हिरण्यकशिपू तत्त्वज्ञान तर मोठं बोलत होता, परंतु त्याच वेळेस स्वतःला शरीर समजून आपल्या शरीराने भाऊ असलेल्या दुष्ट दुराचारी हिरण्याक्षाच्या वधाचा बदला घेण्याचा निश्चय करत होता। तर तत्त्वज्ञान केवळ बोलायचं नसतं, तर ते आचरणात आणायचं असतं। तर असा निश्चय करून अमरत्व प्राप्त करण्यासाठी हिरण्यकशिपू मंदार पर्वतावरती जातो आणि अतिशय कठोर अशी तपस्या करतो। तो आपल्या पायाच्या बोटांवर उभा राहतो, दोन्ही हात वर करून आकाशाकडे बघतो आणि शेकडो वर्ष अशी तपस्या करतो। कालांतराने मुंगी आणि इतर कीटक त्याच्या शरीरावरचे पूर्ण मांस भक्षण करतात। आणि हिरण्यकशिपू केवळ हाडांच्या सापळ्यामध्ये आपल्या प्राणाची धारणा करतो असं म्हटलं जातं। स्वतः ब्रह्माजी बोलतात की हिरण्यकशिपूसारखी तपस्या कोणीही केली नाही आणि कोणी करणारसुद्धा नाही, कोणी करू शकणारसुद्धा नाही। परंतु ही तपस्या तो का करत होता? की त्याला अमरत्व प्राप्त करायचं होतं आणि अबाधित इंद्रिय तृप्ती पाहिजे होती, इंद्रियाचा भोग करायचा होता। तर ही राक्षसी प्रवृत्ती, खूप तपस्या करायची, शरीर बळकट करायचं आणि नंतर अनियंत्रित भोग करायचं। तपस्या ही इंद्रिय भोगासाठी नसते, तर ती आत्मचिंतनासाठी, आत्मशुद्धीसाठी आणि भगवत प्राप्तीसाठी असते। एक व्यक्ती आपल्या तपस्येने पूर्ण विश्वावरती परिणाम करू शकतो, म्हणून हिरण्यकशिपूच्या या तपस्येमुळं पूर्ण विश्व तप्त व्हायला लागलं, नद्या पर्वत शुद्ध व्हायला लागले, संपूर्ण प्राणी मात्र घाबरायला लागले। तेव्हा देवतांच्या विनंतीवरून ब्रह्माजी या ठिकाणी येतात। ते आपल्या जलाच्या साहाय्याने हिरण्यकशिपूला पूर्ववत करतात आणि त्याला म्हणतात तुला काय पाहिजे ते माग। तर नेहमीप्रमाणे राक्षसी प्रवृत्तीचे लोक अमरत्वाची याचना करतात। तर एका दृष्टिकोनाने या भौतिक जगतामध्ये अमरत्व प्राप्त करणे हे वरदान नसून श्राप आहे, कारण भौतिक जगत म्हणजे अंधकारमय तुरुंग आहे।
तर या जगतामध्ये जर आपल्याला अमरत्व मिळेल तर त्याचा काय उपयोग? परंतु राक्षसांना हे समजत नाही. या जगातून निघून भगवत धामामध्ये जाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते या जगतामध्येच अमरत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु हिरण्यकशिपू हुशार असतो. त्याला कळतं की ब्रह्माजी स्वतःही अमर नाहीत आणि ते मला अमरत्वसुद्धा देऊ शकत नाहीत. या जगामध्ये भगवान कृष्ण, भगवान विष्णू सोडून कुणीही आपल्याला अमरत्व देऊ शकत नाही, ब्रह्माजीसुद्धा नाही. तेव्हा तो आपल्या बुद्धी वापरतो आणि ब्रह्माजींना एक वरदान मागतो की माझा वध तुमच्याद्वारे निर्मित कुठल्याही जीवाकडून झाला नाही पाहिजे. माझा वध दिवसा आणि रात्रीसुद्धा नाही झाला पाहिजे. माझा वध घरातसुद्धा नाही झाला पाहिजे आणि दारातसुद्धा नाही झाला पाहिजे. आणि अशा प्रकारे विविध अटी टाकून तो आपलं मृत्यूपासून आपला कसा बचाव होईल याचा अतिशय सखोल विचार करून वरदान मागतो. तेव्हा ब्रह्माजी त्याला तथास्तु म्हणून हे वरदान देतात. आणि जेव्हा हे वरदान मिळतं तेव्हा अतिशय शक्तिशाली असा हिरण्यकशिपू आपलं खरं स्वभाव दाखवायला लागतो. जसं म्हणतात की बगळा हा एका साधूप्रमाणे डोळे बंद करून पाण्यात उभा असतो, पण जेव्हा मासा येतो तेव्हा लगेच त्या माशाला पकडून घेतो. तर हा हिरण्यकशिपू वरदान मिळताच आपले राक्षसी स्वभावाचं दर्शन करवतो. देवदेवतांचा छळ करतो, स्वर्गावरती ताबा मिळवतो, इतर प्राणीमात्रांचा छळ करतो, भक्तांचा छळ करतो. असं म्हटलं जातं की हिरण्यकशिपू निसर्गाचे नियमसुद्धा बदलतो. त्याच्या म्हणण्यानुसार पाऊस व्हायचा, त्याच्या म्हणण्यानुसार सावली यायची, त्याच्या म्हणण्यानुसार झाडे फळं द्यायची, नद्या, समुद्र, पर्वत त्याला हवं ते द्यायचे आणि देवीदेवता तर त्याच्या इशाऱ्यावर नृत्य करायचे. परंतु असं असूनसुद्धा, इतकं ऐश्वर्य असूनसुद्धा हिरण्यकशिपू हा मनाने असमाधानी होता. तर या प्रसंगामध्ये एक श्लोक येतो, स इत्थम निर्जित ककूप एक राड विषयान प्रियान यथोपजोषम भुंजानो नातृपेत अजितेंद्रिय. की व्यक्तीकडे अमर्याद ऐश्वर्य, साधनसामुग्री, भोगाचं साहित्य असूनसुद्धा तो समाधानी होणार नाही जर त्याचं इंद्रियांवरती नियंत्रण नसेल तर. अमर्यादित इंद्रिय भोग हे समाधानाचं माध्यम नाही आहे. व्यक्ती या जगामध्ये सुख आणि समाधान केवळ इंद्रिय नियंत्रण करूनच मिळवू शकतो. हे आपण हिरण्यकशिपूच्या स्वभावातून बघू शकतो. तर देवीदेवता अत्यंत त्रस्त होतात आणि भगवान विष्णूची याचना करतात की आम्हाला या हिरण्यकशिपूच्या छळापासून वाचवा. तेव्हा भगवंत त्यांना आश्वासन देतात की हा हिरण्यकशिपू जेव्हा त्याचा मुलगा प्रल्हाद, जो की माझा भक्त असेल, त्याचा छळ करेल तेव्हा त्याचा अंत होईल. तर यावरून आपण असं बघू शकतो की व्यक्ती पूर्ण विश्वावर नियंत्रण करू शकते, अतिशय शक्तिशाली होऊ शकते. परंतु जर साधारण दिसणाऱ्या बालक जर भक्त असेल आणि त्याचा जर छळ किंवा शोषण करेल तर त्याचा नाश हा निश्चित आहे. कालांतराने हिरण्यकशिपूला 4 पुत्र होतात. त्यामध्ये एक हा प्रल्हाद असतो, जो की स्वभावाने अतिशय सदाचारी, विनम्र, संयमी, इंद्रियावरती नियंत्रण करणारा आणि भगवंतांचा भक्त असतो. आपल्या घरामध्ये हा भक्त जन्मलेला आलेला बघून हिरण्यकशिपूला आवडत नाही. तर प्रल्हाद महाराजांना त्यांच्या शिक्षणासाठी शुक्राचार्यांच्या शाळेमध्ये म्हणजे गुरुकुलात पाठवलं जातं. तिथे षंड आणि अमर्क नावाचे 2 शिक्षक असतात. ते प्रल्हाद महाराजांना राक्षसी शिकवणूक देतात. परंतु प्रल्हाद महाराजांवरती या शिकवणीचा परिणाम होत नाही. एकदा प्रल्हाद महाराज घरी आलेले असताना हिरण्यकशिपू त्यांना विचारतो, हे प्रल्हाद, तू शाळेमध्ये काय शिकलास? तुला काय वाटतं सर्वोत्तम काय आहे? त्याला वाटलं की प्रल्हाद म्हणेल की हिरण्यकशिपू की हे पिताजी, तुमची सेवा करणं हेच सर्वोत्तम आहे. परंतु प्रल्हाद महाराज म्हणतात, तत्साधु मन्ये असुरवर्य देहिनाम सदा समुद्विग्न धियाम सद्गृहात हित्वात्मपातं गृहमंदकूपम वनं गतो यत् हरिमाश्रयेत. हे राक्षसांमध्ये श्रेष्ठ हिरण्यकशिपू, या अंधकारमय संसारी विहिरीचा त्याग कर आणि वृंदावनात जाऊन भगवंतांची शरण घे. हे ऐकून हिरण्यकशिपू हसतो आणि म्हणतो की गुरुकुलामध्ये, शाळेमध्ये कोणीतरी शत्रू येऊन याला हे ज्ञान देत आहे, याच्यावरती लक्ष ठेवा. तेव्हा षंड आणि अमर्क प्रल्हाद महाराजांना शाळेत घेऊन जातात आणि त्याच्यावरती परत राक्षसी शिकवणूक देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून प्रल्हाद महाराज ही भक्ती विसरून जातील असा प्रयत्न करतात. परंतु प्रल्हाद महाराज हे कधीच विसरत नाहीत.
आपल्या सभोवताली सर्व राक्षस असूनसुद्धा अशा प्रकारची शिकवणूक दिली जाऊनसुद्धा प्रल्हाद महाराज आपल्या हृदयातील जे भक्तीचं कमळ आहे त्याची जोपासना करतात. तर आपण बघू शकतो, जर आपण निश्चयी असू, जर आपण भक्तीमध्ये एकाग्र असू, तर आपल्यावरती सभोवतालील वातावरणाचा परिणाम होणार नाही, परंतु त्यासाठी आपल्याला एकनिष्ठ राहावं लागेल. तर पुन्हा जेव्हा प्रल्हाद महाराज घरी येतात तेव्हा परत हिरण्यकश्यप विचारतो की शाळेत काय शिकलास, बोल. तेव्हा प्रल्हाद महाराज बोलतात, श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम यदि पुंसार्पिता विष्णु भक्तीचे नवलक्षणा क्रियेत भगवती अद्धा तन्मन्यधीतमुत्तमम. हे हिरण्यकशिपू, श्रवण कीर्तन स्मरण अशी नवविध भक्ती करणं हे सर्वोत्तम आहे. हे ऐकून हिरण्यकशिपू अतिशय क्रोधित होतो. प्रल्हाद महाराज अधिक त्याला भक्तीबद्दल मार्गदर्शन करतात, परंतु आपण जसं म्हणतो की पालथ्या घड्यावर पाणी, त्याप्रमाणे हिरण्यकशिपू काही जाणत नाही आणि तो त्याच क्षणी राक्षसांना आज्ञा देतो की या प्रल्हादाचा वध करा. तर विविध प्रकारे जसं की विष देऊन, हत्तीच्या पायाखाली देऊन, सापांनी भरलेल्या खड्ड्यांमध्ये टाकून, पर्वत शिखरावरून फेकून प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु जसं म्हटलं जातं, देवतारी त्याला कोण मारी, याप्रमाणे या प्रत्येक प्रसंगातून प्रल्हाद महाराज वाचतात आणि भगवंत त्यांचे रक्षण करतात. प्रल्हाद महाराज आपल्या शाळेत, आपल्या गुरुकुलामध्ये इतर राक्षसांच्या मुलांना भक्तीचं ज्ञान देतात. ते सांगतात की हे मुलांनो, या राक्षसी प्रवृत्तीचा त्याग करा, भगवंतांची भक्ती करा, भगवंत सर्वांचे आश्रय आहेत. तेव्हा या मुलांवरती भक्तीचा प्रभाव व्हायला लागतो आणि ती मुलं विचारतात की हे प्रल्हाद, आपल्या या गुरुकुलामध्ये तर केवळ राजकारण कसं करायचं, मारकाट कशी करायची, युद्ध कसं करायचं हे शिकवलं जातं, ही भक्ती तू कुठून शिकलास? तेव्हा प्रल्हाद सांगतो की माझी माता कैवलीच्या गर्भामध्ये असताना नारद मुनींकडून मी भक्तीचं ज्ञान मिळवलं. तिच्या श्रवणातून मलासुद्धा हे ज्ञान मिळालं. तर आपण बघू शकतो की गर्भामध्ये सुद्धा व्यक्ती भक्ती करू शकते आणि सभोवतालच्या वातावरणाचा आणि आईवडिलांच्या चेतनेचा परिणाम गर्भातील बालकावरती होतो. तर इतर मुलांवरती परिणाम होत आहे हे बघून षंड आणि अमर हिरण्यकशिपूला हा वृत्तांत सांगतात. तेव्हा हिरण्यकशिपू अतिशय क्रोधित होतो आणि तो प्रल्हादाला बोलावतो आणि क्रोधित होऊन म्हणतो की तुझी सर्व शक्ती येते कुठून? तेव्हा प्रल्हाद म्हणतो की हिरण्यकशिपू, जिथून तुझी शक्ती येते, जिथून ब्रह्माजींची शक्ती येते, सर्व प्राणीमात्रांची शक्ती येते, तिथूनच माझी शक्ती येते. आणि परत प्रल्हाद महाराज भक्तीचं ज्ञान द्यायला लागतात. तेव्हा हिरण्यकशिपू अतिशय क्रोधित होतो आणि प्रल्हादाला मारायचं ठरवतो आणि म्हणतो, जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर भगवंत सगळीकडे असतील तर ते या खांबामध्ये आहेत का? तेव्हा प्रल्हाद महाराज ठामपणे म्हणतात, हो, माझे भगवंत या खांबामध्ये सुद्धा आहेत. तेव्हा हिरण्यकशिपू आपल्या तलवारीच्या सहाय्याने त्या खांबावरती जोराने प्रहार करतो आणि अतिशय मोठा कडकडाट असा आवाज होतो जो की पूर्ण विश्वाला व्याप्त करतो आणि त्या तुटलेल्या खांबांमधून भगवंतांचं अद्भुत असं रूप प्रकट होतं, ज्यांचं मुख हे सिंहाचं असतं आणि शरीर हे मानवाचं असतं आणि अतिशय विशालकाय शरीर, ज्यांची मोठी मोठी कानं, मोठी मोठी दातं आणि वाघनखं, असं अतिशय विशाल रूप असलेले नरसिंह भगवान प्रकट होतात. आणि त्यावेळी हिरण्यकशिपू आणि नरसिंह भगवंतांमध्ये युद्ध होतं. ब्रह्माजीच्या वरदानाचं पूर्णपणे पालन करून भगवान नरसिंह हिरण्यकशिपूला घराच्या दरवाजामध्ये, जे की आतही नाही बाहेरही नाही, संध्याकाळच्या वेळेस, जी की दिवसही नाही रात्रही नाही, आपल्या नखाच्या सहाय्याने, जे की अस्त्रही नाहीत आणि शस्त्रही नाहीत, आणि आपण स्वतः, जो की मानवी नाही आणि पशुही नाही, अशा पूर्ण अटीचं पालन करून हिरण्यकशिपूचा वध करतात. नरसिंह भगवान की जय. आणि या वधानंतर क्रोधित अशा नरसिंह भगवानांना प्रसन्न करण्यासाठी प्रल्हाद महाराज विविध प्रार्थना करतात आणि ते आपल्या प्रार्थनांमध्ये भक्तांचा संग मागतात, भक्ती मागतात, आपले गुरु नारद मुनीची सेवा मागतात, इतर प्राणीमात्राच्या कल्याणाची याचना करतात. आणि नरसिंह भगवान प्रल्हादावरती प्रसन्न होतात आणि त्याला वरदान देतात की तू 43 लक्ष वर्षांपर्यंत आनंदाचा आणि ऐश्वर्याचा उपभोग करशील आणि राज्य करशील आणि तुझी भक्ती अखंडित अबाधित असेल. आणि तेव्हा प्रल्हाद महाराज बघा, ज्या पित्याने आपला इतका छळ केला त्या पित्यासाठी प्रल्हाद महाराज म्हणतात की कृपया करून भगवंता माझ्या पित्याचा उद्धार करा. तेव्हा भगवान नरसिंह म्हणतात, तुझ्या पित्याचंच काय,
तर तुझ्या भक्तीमुळे तुझ्या 21 पिढ्यांचा उद्धार होईल. तर यावरून आपण बघू शकतो, जर आपल्या घरामध्ये कोणी भक्ती करत असेल तर त्याला आपण मदत केली पाहिजे, कारण त्याची भक्ती केवळ त्याचं नाही तर आपल्यासुद्धा फायद्याची आहे. आणि असे भगवंतांनी वरदान दिल्यानंतर नरसिंहदेव तिथून अदृश्य होतात. इतर देवी देवता प्रल्हादावरती प्रसन्न होऊन ते सुद्धा आपल्या धामास प्रकट जातात. तर या लीलेमधून आपण बघू शकतो की भक्तीमध्ये आपण दृढनिश्चयी असलं पाहिजे. भगवान किती भक्तवत्सल आहेत आणि कोणी किती जरी शक्तिशाली असेल तरी तो भक्तांना काहीही करू शकत नाही. तर प्रल्हाद महाराजांच्या भक्तीतून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आजच्या दिवशी भगवंतांची एकनिष्ठ भक्ती करण्याचा निश्चय करूया. हरे कृष्ण. नरसिंह भगवान की जय. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद महाराज की जय.